इट्स अ नॅशनल हेडलाईन की अजित पवारांच्याच विधानसभा क्षेत्र बारामतीमध्ये मताधिक्य त्यांच्या उमेदवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना नसून सुप्रिया सुळे, शरद पवार, नवीन चिन्ह असूनही त्यांना मताधिक्य गेलेलं आहे। तेही थोडं नव्हे, या एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य विधानसभा क्षेत्राचं ते बारामतीमधून गेलं आहे, जवळपास 47,300 मतांचं। आणि ही झोप उडवणारी बाब आहे। आणि अजित पवार तिथे आश्चर्यचकित झालेले आहेत की हे काय झालं, एवढं करूनही इतका सिंपती वोट हा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या बाबतीत असेल किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीत असेल की नवीन चिन्ह घेऊनही इतका मोठा लीड मिळालेला आहे। तिथे अजित पवार आश्चर्यचकित झालेले आहेत। आणि दुसरा धक्का त्यांना बसतोय तर जवळपास 10 ते 15 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे शरद पवारांच्या थेट संपर्कात आहेत। जसं निलेश लंके हे 43 आमदारांपैकी एक शरद पवारांना जाऊन मिळाले, नगरचे उमेदवार बनले शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि निवडूनही आले खासदार म्हणून, तसे उरलेले जे 41 आहेत, अजित पवार हे 42वे, तर 42 पैकी अजित पवार सोडले तर बाकीचे जे आमदार आहेत, काही मंत्री सोडून द्या 4-5, पण छगन भुजबळांचं काही माहिती नाही, ते काय करतील, ती पण एक शक्यता वर्तवली जाते आहे। मग बाकीचे आमदार ज्यांना कुठली मंत्रिपदं नाही, कुठली महामंडळाची पदं नाही, त्यातले किती जण हे जाऊ शकतात, तर कळतं असं आहे की 10 ते 15 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात का आहेत। शरद पवारांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पर्यायी उमेदवार शोधला, पण तो विद्यमान आमदाराच्या पेक्षा सक्षम किंवा तुल्यबळ नाही। उलट विद्यमान आमदाराला माफी मागून परत घेतलं तर त्याची निवडून येण्याची शक्यता ही जास्त आहे, जसं ते निलेश लंकेच्या बाबतीत झालं। आणि म्हणून ते 10 ते 15, याच्या उलट धक्कादायक बाब अशी आहे की 10 ते 12 आमदार हे भाजपच्याही संपर्कात आहेत, ते भाजपमध्ये जाऊ पाहत आहेत। असाच थोडा बहुत प्रमाणाने शिंदेंच्या गोटामध्ये आहे। शिंदेंच्या गोटामध्ये फार कमी आमदार आहेत की जे मातोश्रीकडे जाऊ पाहत आहेत, पण असे अनेक आमदार आहेत की जे भाजपकडे जाऊ पाहत आहेत। आणि दॅट इज ऑल्सो अ इंटरेस्टिंग ट्विस्ट की शिंदेंचे अनेक आमदार भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवू पाहत आहेत। त्यांना आपल्या चिन्हावर तसा विश्वास नाही, कारण त्यांना हे माहिती आहे की आत्ता जे 7 खासदार निवडून आले ते कसे आले, ते स्टेट मशिनरी तिथे सरकार असल्यामुळे, मुख्य निवडणूक अधिकारी हे मौनव्रत धारण करून असल्यामुळे, आणि राज्य पोलीस स्टेट मशिनरी म्हणून सरकारच्या अखत्यारीत राहिल्यामुळे ते 7 खासदार, बहुतेक खासदार त्यातले हे निवडून आलेले आहेत। कसे आले आहेत हे शिंदेंच्याही आमदारांना माहिती आहे आणि हे अजितदादांच्याही आमदारांना माहिती आहे। आणि म्हणून आमदारांमध्ये आता जास्त चलविचल आहे की जेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा ही विधानसभा निवडणूक होईल, तेव्हा स्टेट मशिनरी कामाला नसेल, तेव्हा तुम्ही काळजीवाहू असाल। तिथे सगळा कारभार हा मुख्य सचिवांच्या आणि पोलीस महासंचालकांच्या हातात असेल। ते तुम्हाला फेवर करतो म्हटलं तर उद्या ते अडचणीत येऊ शकतात, कारण पॉलिटिकल मास्टर सत्तेत नसणार, कारण निवडणूक आणि निवडणुकीची आचारसंहिता ही राज्याची असणार आहे। तेव्हा हा विचार करता दोन्ही कॅम्पमध्ये, अजित पवारांच्याही आणि एकनाथ शिंदेंच्याही कॅम्पमध्ये थोडी धाकधूक आहे। हे आता NDAचं गव्हर्नमेंट तयार होतं आहे, मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत आहेत, 7 खासदारांपैकी काही एकनाथ शिंदेंचे खासदार हे मंत्री बनतील, अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा एखाद दुसरं मंत्रिपद येऊ शकतं, कदाचित एक कॅबिनेट मंत्रिपद प्रफुल्ल पटेल आणि दुसरं राज्यमंत्रीपद किंवा कॅबिनेट हे सुनील तटकरे यांना मिळू शकतं, होऊ शकतं ना, होऊ शकत नाही अशातला भाग नाही। पण राज्यामधली परिस्थिती अशी आहे की येऊन जाऊ सगळा हिशोब लावून बघितला मी आता, अजित पवार हेच चक्रव्यूहात अडकलेले आहेत। अभिमन्यू तू अब क्या करेगा अशा पद्धतीचे ते चक्रव्यूहात अडकलेले आहेत।